आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आजी गोष्ट सांगते बाळा। आज तुला एक नवीन गोष्ट सांगते, ये बस। मी सांगते तुला गोष्ट। सांग। गोष्ट ना एका दिनू नावाच्या मुलाची आहे बघ। हा जो दिनू आहे ना, त्याने एक दिवस काय केलं माहितीये? स्वतःच्या आईला एक भलं मोठं बिल दिलं। तिला म्हणाला, आई हे जे बिलाचे पैसे आहेत ते तू मला द्यायचेस। आईला आश्चर्य वाटलं। आईने बिल उघडून पाहिलं तर त्यात दिनूने लिहिलं होतं, मी तुझ्यासाठी चहा केला त्याचे अमुक 1 रुपये, मी काल बाजारातनं तुला भाजी आणून दिली त्याचे तमुक रुपये, मी तू सांगितलेली ही 4 कामं केली त्याचे एवढे पैसे, काल तू औषध दिलंस ते आजोबाला नेऊन दिलं त्याचे तेवढे पैसे, काल मी दिवा बंद केला त्याचे इतके पैसे, काल तुला हे आणून दिलं त्याचे इतके पैसे। तुझ्यासाठी जे जे काम केलं त्या प्रत्येक गोष्टीचे पैसे। आईला आश्चर्य वाटलं। आई म्हणाली, दिनू देते हो पैसे, उद्या दिले तर चालतील का? तो म्हणाला, हो चालेल। दुसऱ्या दिवशी दिनू उठला, बघतो तर काय, त्याच्या उशाशी आईने एक चिठ्ठी ठेवली होती। त्याने उघडून पाहिलं तर त्यात भलं मोठं बिल होतं। त्यात काय लिहिलं होतं माहितीये? काय? त्यात आईने लिहिलं होतं, तुला जन्म दिल्याचे 0 पैसे, तू बाळ असताना रात्र रात्र जागले त्याचे 0 पैसे, तुला लहानाचं मोठं केलं त्याचे 0 पैसे, तुला शाळेत घेऊन गेले शाळेतून परत आणलं त्याचे 0 पैसे, तुला स्वतःच्या हाताने भरवलं त्याचे 0 पैसे, तुला लागलं तेव्हा तुझ्या जखमेवर मलम लावलं त्याचे 0 पैसे, तुझ्यावर चांगले संस्कार केले, वाईट गोष्टींपासून तुझं रक्षण केलं त्याचे 0 पैसे, तू आजारी असताना रात्र रात्र तुझ्या उशाशी जागी राहिले त्याचे 0 पैसे। ते वाचल्यावर दिनूच्या डोळ्यात पण पाणी आलं। तो आईकडे गेला आणि त्याने जी आईला चिठ्ठी दिली होती ना, ती त्याने परत घेतली। त्याला त्याची चूक कळली। तुला गोष्ट कळली का? हो। सिद्धू, भावनाने 2 घास तरी खाल्ले का रे? आता कशाला चौकशी करताय? मगाशी सगळ्यांसमोर तर एक शब्द पण नाही ना बोलला तुम्ही। पण सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा भावना मॅडमवर प्रेम आहे, तेव्हा फुल सपोर्ट केला होता तुम्ही। पण आता काय झालं, तुम्ही टीमच बदलली तो अचानक। सगळेजण भावना मॅडमची इतकं चुकीचा वागतायत, तुम्ही एकदाही त्यांची किंवा माझी बाजू एकदाही घेतली नाही। तो का असं? म्हणजे तेव्हा जो तुम्ही सपोर्ट केला होता तो नावापुरता होता याचा अर्थ। सिद्धू, मी तुझा राग समजूच शकते, पण मी उघड उघड तुला नाही सपोर्ट करू शकत। मी या घरची सून आहे। ती जर घरच्यांच्या विरोधात जाऊन काही मदत केली ना, त्याचे परिणाम खूप वाईट होतील। तू या घरचा मुलगा आहेस, रक्त आहेस तू त्यांचं, त्यामुळे तू किती चुकीचा वागला, किती विरोधात वागलास ना, ते सहन करून घेतील। पण हेच माझ्या बाबतीत नाही करणार ते। त्यामुळे मला किती तुम्हाला मदत करावीशी वाटली ना, तरी मी नाही करू शकत उघड उघड मदत। हे बघ, मी तुमची बाजूही नाही घेऊ शकत, पण सिद्धू, माझा तुम्हा दोघांना कायमचा सपोर्ट असेल। माझा सपोर्ट का नसेल तुला सिद्धू? कारण तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोयस आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा फक्त आणि फक्त मला होणार आहे।
मला तुझ्यात आणि घरच्यांमध्ये जी फूट पडली आहे ती दिवसेंदिवस अजूनच वाढावी यासाठी प्रयत्न करायचे. कळतायत बरं का? मला सगळे टोमणे कळतायत, तुम्हाला सगळ्यांचे टोमणे कळतायत. कळलं ना? काय करताय तुम्ही? त्या लहान मुलीपुढे सगळं बोलायची गरज नाही. थांबा जरा. बाळा चल आज जाऊ आपण. चल. हे टोमणे मला मारायची गरज नव्हती. हा, कारण मी हा हिशोब वरदला ऐकवत नाहीये. मी त्याचा बाप आहे, तो माझा मुलगा आहे आणि मला बऱ्यापैकी अक्कल असल्यामुळे मी एकच मुलगा जन्माला घातलाय. अंथरुण पाहून पाय पसरावे ही म्हण माहिती आहे ना? काय रे हरीश? आई बाबा तुमच्या वेळी ही म्हण असेलच, फार जुनी आहे. पण हरीश, आई बाबांनी तसं केलं नाही बरं का? एक ध्यान आपल्या घरात आणलं. बरं, त्यावर समाधान मानावं की नाही? पण नाही, माणसांना वाटतं की आपली स्वतःची मुलं असावीत म्हणून त्यांनी एक चान्स घेतला. पण देवाची करणी बघ, देवाने त्यांना एकाच वेळी जुळी मुलं दिली, ते पण एक मुलगा एक मुलगी. बरं, त्यावर तरी थांबावं? नाही, त्यावर एकावर एक अशी 3 मुलं जन्माला घातली आणि आता बसलेत घरी गप्प. अरे, डोलारा नुसता उभारायचा नसतो, तो सांभाळावा सुद्धा लागतो. पण हे कोण सांगणार त्यांना? त्यांना फक्त टोमणे मारता येतात, दिनूची गोष्ट सांगता येते, नाही का? हा? लक्ष्मी, मला इथे अजिबात थांबायची इच्छा नाहीये. वा, हे बरं आहे बाबा तुमचं. मी सिंपती गेन करायची आणि एक्झिट मारायची नेहमीच. नाही दादा प्लीज 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 ऐक ना, शांत हो प्लीज, शांत हो. आपण यावर काहीतरी मार्ग काढूया. अरे काय मार्ग काढूया? मी काय करतोय मग आता? हा मार्गच तर काढतोय ना मी. हे मग आता काय म्हणणं आहे तुझं? हा, या सगळ्या परिस्थितीत आपण काय करायला हवं? काय करायचं? आता मी सांगेन तसंच वागायचं. काय? आजपासून नव्हे, आत्ता या क्षणापासून घरातल्या प्रत्येकाने बचत करायची. बचत करायची म्हणजे अजून काय करायचं? काय श्रीमंतीत जगतोय का आपण? सांगतो सांगतो सगळं सांगतो. पण आपण सगळे उभे का आहोत? अरे बसा ना, आपल्याच घरात आपण उभे राहून का बोलतोय? बसा. ए वेंकी, बस बस, खाली बस. बस बस. आई बस तू तिथे. बाबा बसा. सांगतो आई. बचत कशी करायची ते सांगतो. लक्ष्मी निवास